स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी विणलेली आहे। तर याच तोरणपट्टीला आपल्याला दुसऱ्या लोकरणी विणायचं आहे। तर पुढे आपल्याला इथे प्रत्येक क्रोशेच्या घरामध्ये दोन दोन चेन बनवायचे आहेत। सहा चेन झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे एकूण 11 चेन बनवायचे आहेत। अकरा चेन बनवून झाल्यानंतर या चेनला आपल्याला एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला चेनमधून चेन काढून घ्यायची प्रत्येकी पुढे सर्व चेनमधून। नंतर पुढे आपल्याला खालील चेनमध्ये चेन बनवून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला एकूण पुढील क्रोशियांच्या घरामध्ये एकूण 9 चेन बनवायचे आहेत। या 9 चेन झाल्यानंतर सेम याप्रमाणेच इथे पण आपल्याला 11 चेन बनवायचे आहेत। एक चेन सोडायची आहे आणि खालील सर्व चेनमधून चेन आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व चेनमधून चेन काढून झाल्यानंतर सेम मागील प्रमाणेच आपल्याला पुढील क्रोशियाच्या चेनमध्ये क्रोशियांच्या घरामध्ये आपल्याला चेन विणून घ्यायचे आहेत। अशीच पुढे परत 9 चेन द्यायचे आहेत। नंतर पुढे सेम मागील प्रमाणे 11 चेन द्यायचे आहेत आणि ह्याचे एक चेन सोडून बाकीच्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। असंच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे आपल्याला या चेनमधून चेन काढून घ्यायचे आहेत। परत पुढे आपल्याला इथे एक चेन द्यायची आहे आणि साइडच्या या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे आणि इथे आपल्याला या स्टेपमध्ये सुईला एक धागा विणून दुसरा क्रोशिया घ्यायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे चेन द्यायची आहे। इथे 1 आणि 2 धागे सुईला विणून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे परत आपल्याला इथे चेन द्यायची आहे आणि पुढील स्टेपमध्ये आपल्याला 1 2 3 धागे लोकरची विणल्यानंतर हा क्रोशे विणून घ्यायचा आहे।
परत इथे आपल्याला चेन द्यायची आहे. पुढील चेनमध्ये आपल्याला 1 2 3 4 धागे लोकरचे घ्यायचे आहेत आणि पुढील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर चेन द्यायची आहे आणि पुढील स्टेपमध्ये पण आपल्याला 4 धागे लोकरचे घेऊन पुढील चेनमध्ये आपल्याला हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर परत इथे आपल्याला चेन द्यायची आहे आणि पुढील स्टेपमध्ये पण आपल्याला 1 2 3 4 5 धागे लोकरचे घ्यायचे आहेत आणि पुढील चेनमध्ये आपल्याला हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढे आपल्याला 1 2 3 4 5 धागे लोकरचे घ्यायचे आहेत आणि पुढील स्टेपमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढील चेनच्या घरामध्ये त्यानंतर परत चेन बनवायची आहे आणि उरलेल्या चेनमध्ये आपल्याला 1 2 3 4 धागे विणून घ्यायचे आहेत सुईला आणि लास्ट चेन मधून हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 चेन द्यायचे आहेत आणि या साईडच्या चेन मध्ये आपल्याला 1 2 3 4 लोकरचे धागे असलेले समोरील चेन मध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे इथे आपल्याला चेन द्यायची आहे आणि पुढील स्टेपमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 लोकरचे धागे विणून घ्यायचे आहेत आणि पुढील चेनच्या घरामध्ये हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढे परत चेन द्यायची आहे. परत 5 धागे लोकरचे विणून घ्यायचे आहेत आणि पुढील चेन मध्ये हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत पुढे चेन द्यायची आहे आपल्याला आणि परत 4 धागे सुईला विणून घ्यायचे आहेत आणि पुढील चेन मध्ये आपल्याला हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढील स्टेपमध्ये पण आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे आणि परत 4 वेळे लोकरचे विणून घ्यायचे आहेत आणि पुढील क्रोशिया पूर्ण करून घ्यायचा आहे. पुढे सेम चेन बनवायची आहे आणि इथे आपल्याला 3 वेळे द्यायचे आहेत लोकरचे आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेन द्यायची आहे आणि पुढे आपल्याला 2 वेळे लोकरचे घ्यायचे आहेत आणि ही स्टेप विणून घ्यायची आहे. त्यानंतर चेन द्यायची आहे आणि पुढील चेनमध्ये आपल्याला 1 वेळा लोकरचा घेऊन हा क्रोशिया विणायचा आहे. परत आपल्याला इथे चेन द्यायची आहे आणि खालील चेन मध्ये आपल्याला
क्रोशे विणून घ्यायचा आहे। समोर पुढे आपल्याला साईडच्या चेनवरती सेम चेन बनवत जायचं आहे। सेम याचप्रमाणे आपल्याला पुढे पण विणायचं आहे। इथे आपल्याला पहिल्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशे विणायचा आहे, परत चेन द्यायची आहे। दुसऱ्या चेनमध्ये पण आपल्याला हाफ क्रोशे विणायचा आहे, चेन द्यायची आहे, परत आपल्याला चेन द्यायची आहे, परत एक वेळा लोकरचा विणून घेतल्यानंतर परत दुसरा क्रोशे इथे बनवायचा आहे, परत चेन द्यायची आहे, परत पुढे आपल्याला 2 वेळे लोकरचे विणून घ्यायचे सुईला आणि हा तिसरा क्रोशे इथे विणून घ्यायचा आहे। परत आपल्याला इथे चेन द्यायची आहे आणि 2-3 वेळे लोकरचे घेऊन इथे क्रोशे विणून घ्यायचा आहे। पुढे आपल्याला इथं चेन द्यायची आहे, 1 2 3 4 वेळे लोकरचे घेऊन आपल्याला पुढील क्रोशे विणून घ्यायचा आहे। पुढे या 4 क्रोशे बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला या 4 क्रोशे या साईडच्या मध्यभागी याच्या चेन घ्यायची आहे। इथे चेन देऊन विणून घ्यायचं आहे। परत आपल्याला इथे पुढील क्रोशे बनवून घ्यायचे आहेत। इथे पुढे आपल्याला 4 वेळे सुईला लोकरचे घेऊन क्रोशे बनवायचा आहे। नंतर पुढे आपल्याला इथे चेन द्यायची आहे मध्यभागी, परत आपल्याला 4 वेळे सुईला लोकरचे घेऊन परत आपल्याला हा पुढचा क्रोशे विणायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे सेम चेन द्यायची आहे, परत इथे आपल्याला 5 वेळे लोकरचे घ्यायचे आहेत आणि हा पुढील क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर परत चेन द्यायची आहे मध्यभागी आणि परत आपल्याला 5 वेळे लोकरचे घ्यायचे आहेत आणि हा पुढील क्रोशे विणून घ्यायचा आहे। एक चेन दिल्यानंतर परत आपल्याला शेवटचे मध्यभागी मधील 4 वेळे असलेले क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला इथं 1 2 3 चेन द्यायचे आहेत आणि याच दुसऱ्या साईडला इथे आपल्याला 4 वेळे लोकरचे देऊन पुढील क्रोशे आपल्याला इथे विणून घ्यायचा आहे। पुढे आपल्याला इथे परत चेन द्यायची आहे आणि इथे पुढे आपल्याला 5 वेळे लोकरचे घेऊन हा पुढील क्रोशे पूर्ण करून घ्यायचा आहे। परत चेन द्यायची आहे मध्यभागी, परत क्रोशेचे 5 वेळे लोकरचे घेऊन पुढील क्रोशे पूर्ण करून घ्यायचा आहे। पुढील चेन मध्ये पुढे आपल्याला पुढील चेन द्यायची आहे आणि परत आपल्याला इथे 4 वेळे चेनला लोकरचे घेऊन पुढील क्रोशे इथे विणून घ्यायचा आहे। परत आपल्याला चेन द्यायची आहे आणि परत आपल्याला इथे 4 वेळे लोकरचे घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला हा क्रोशे विणून घ्यायचा आहे। इथे परत आपल्याला चेन द्यायची आहे, इथे आपल्याला 3च वेळे सुईला लोकरचे घ्यायचे आहेत आणि
खालील क्रोशिया पूर्ण करायचा आहे। त्यानंतर परत चेन द्यायची आहे। इथे 2 वेळे लोकरची सुईला घेऊन पुढील क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर परत चेन द्यायची आहे आणि इथे आपल्याला एक वेढा लोकरचा घेऊन हा क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे चेन द्यायची आहे। इथे आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढील चेन मध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सर्व हाफ क्रोशिया विणायचे आहेत। खालील चेन मध्ये हाफ क्रोशिया, त्यानंतर वर 1 2 3 4 5 6 7 8 चेन सोडून 9व्या चेन मध्ये पण आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला एक चेन द्यायची आहे। परत इथे आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे। परत इथे आपल्याला एक चेन द्यायची आहे। इथे एक वेढा सुईला लोकरचा विणून इथे हाफ क्रोशिया विणून घ्यायचा आहे। परत चेन द्यायची आहे। इथे 2 वेळे लोकरच्या सुईला घेऊन हा क्रोशिया विणायचा आहे। नंतर पुढे आपल्याला सेम इकडचे 4 आणि इकडचे 4 इथून आपल्याला विणून घ्यायचे आहे। नंतर पुढे आपल्याला परत इथे 1 2 3 4 वेळे लोकरचे घ्यायचे आहेत आणि हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे। येथे आपण खाली हाफ क्रोशिया, नंतर एक वेढा लोकरचा सुईला घेतलेला क्रोशिया, त्यानंतर 2 वेढे, त्यानंतर 3 वेढे, परत 4 वेढे हे 2 वेळा घ्यायचे आहेत। परत चेन द्यायची आहे। परत 5 वेढे सुईला लोकरचे, हे पण आपल्याला 2 वेळा घ्यायचे आहेत। त्यानंतर चेन द्यायची आहे आणि परत हा 5 वेढे लोकरची सुईला घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला सेम चेन देऊन परत आपल्याला 4 वेढे लोकरची सुईला घ्यायचे आहेत। मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर आणि सेम इकडे आपल्याला परत 4 वेढे लोकरचे, 5 वेढे 2 वेळा लोकरचे सुईला घेऊन परत 4 वेढे लोकरचे सुईला घेऊन परत 3 2 1 आणि हाफ क्रोशिया असेच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। पुढील स्टेप मध्ये आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे सेम खालील प्रमाणे आपल्याला वरती 10 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर प्रत्येक चेन मधून वरची एक चेन सोडायची आहे आणि दुसऱ्या चेन मध्ये आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत किंवा चेन मधून चेन काढून घ्यायची आहे।
त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत आपल्याला इथे. त्या 5 चेन इथे आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इथे क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे पण आपल्याला हे साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि सेम इकडे क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर ते 5 चेन द्यायचे आहेत. सेम इथे 3 चेन असलेल्या घरामध्ये आपल्याला परत इथे चेनवरती 10 चेन बनवायचे आहेत. एक चेन सोडायची आहे. बाकीच्या सर्व चेनमधून आपल्याला चेन काढून घ्यायची आहे. तेव्हा हा क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. चेन बनवून झाल्यानंतर पुढे आपल्या इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्या 5 चेन सेम मार्गाप्रमाणेच साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी चेनच्या क्रोशिया बनवायचा आहे. इकडे पण आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत सेम मागीप्रमाणे इथे 5 चेन बनवायचे आहेत आपल्याला आणि इथे सेम 10 चेन बनवून पुढे विणत जायचं आहे. ही स्टेप पूर्ण करायची आहे. पूर्ण पट्टी अशी विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत खालीलप्रमाणेच वरती पहिला हाफ क्रोशिया विणायचा आहे. परत चेन बनवायची आहे. परत एक वेडा लोकरचं घेऊन दुसरा क्रोशिया विणायचा आहे. परत 2 वेडे लोकर घेऊन क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. परत 3 वेडे लोकर घेऊन क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे चेन द्यायची आहे. इथे आपल्याला 4 वेडे लोकरचे घ्यायचे आहेत आणि क्रोशिया विणायचा आहे. पुढे चेन द्यायची आहे. सेम पुढेही आपल्याला 4 वेडे लोकर घ्यायचे आहे, क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. इथे आपल्याला 5 वेडे लोकर घ्यायचे आहे आणि पुढील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. परत 5 वेडे लोकर घ्यायचे आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला हा क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर परत चेन द्यायची आहे आणि राहिलेल्या चेनमध्ये आपल्याला 4 वेडे लोकर विणून राहिलेल्या चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि सेम खालीप्रमाणे इथे आपल्याला 4 वेडे लोकर चिकटून साईडच्या या चेनमध्ये विणायचं आहे. पुढे चेन द्यायची आहे. सेम 5 वेडे लोकर घेऊन समोरील चेनच्या घरामध्ये परत आपल्याला विणायचं आहे. सेम पुढे आपल्याला परत 5 वेडे लोकर घेऊन समोरील चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे चेन द्यायची आहे. इथे आपल्याला 4 वेडे लोकर घेऊन पुढील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत चेन बनवायची आहे. सेम हीच प्रोसेस 4 वेडे लोकर घेऊन क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला 3 वेडे लोकर घ्यायची आहे. पुढील क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. इथे 2च वेडे लोकर घेऊन आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत चेन आणि इथे आपल्याला 1 वेडा लोकर घेऊन क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला हाफ क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे आपल्याला या खालील चेनमध्ये आपल्याला
5 हाफ क्रोशिया विणायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर पुढे ही सेम 1 2 3 4 आणि 5. नंतर पुढे आपल्याला सेम याप्रमाणेच इकडे पण आपल्याला साइडची चेनमध्ये हाफ क्रोशिया, परत हाफ क्रोशिया, त्यानंतर एक चेन द्यायची आहे आणि परत मागील प्रमाणेच पूर्ण पट्टीला हे असं विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. ही स्टेप विणत आल्यावरती मध्यभागी इथे आपल्याला सेम याच्या साईडने कसे आपण हाफ क्रोशिया विणलेले आहेत तसेच विणत यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला हे घर आणि हे घर मध्यभागी इथे जॉईन करून घ्यायचं आहे. नंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणे तिकडे हाफ क्रोशिया विणत जायचे आहेत. आपल्याला या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. साईडच्या चेनमध्ये 5 आणि या साईडच्या चेनमध्ये 5 अशी एकूण 10 हाफ क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणेच इकडे विणून घ्यायचं आहे. पहिल्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे. नंतर चेन द्यायची आहे आणि परत आपल्याला हाफ क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. एक लोकरचा वेढा घेऊन क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. परत 2 लोकरचे वेढे घ्यायचे आहेत आणि क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. परत 1 2 3 लोकरचे वेढे घेऊन क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर परत चेन द्यायची आहे. इथे आपल्याला 1 2 3 4 वेढे घेऊन लोकरचे क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढे हे असेच परत 4 वेढे लोकरचे घ्यायचे आहेत आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला विणायचं आहे. परत चेन द्यायची आहे. परत 5 वेढे लोकरचे घेऊन पुढील चेनमध्ये विणायचं आहे. असंच विणत जायचं आहे. इकडच्या प्रमाणे इकडे विणून घ्यायचे आहेत आपल्याला आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीप्रमाणेच यातमध्ये आपल्याला पहिल्या चेनमध्ये हाफ क्रोशिया, प्रथम एक वेढा असलेला, त्यानंतर चेन, परत 2 वेढे, हाफ क्रोशिया विणल्यानंतर परत चेन द्यायची आहे. परत 1 2 3 वेढे घ्यायचे आहेत सुईला आणि पुढील क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. परत 4 वेढे घ्यायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणायचा आहे. परत चेन द्यायची आहे. पुढे आपल्याला 4 वेढे सुईला घेऊन
हा क्रोशे विणायचा आहे। परत पुढे चेन द्यायची आहे। इथे 5 वेळे घ्यायची आपल्याला सुईला आणि पुढे क्रोशे विणायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशे विणायचे आहे। पहिल्या चेनमध्ये 5 आणि समोरील चेनमध्ये 5। इथं पुढे या चेनमध्ये चेन विणायची आहे। परत हाफ क्रोशे त्यानंतर मध्यभागी चेन सोडायची आहे। एक वेळा चेनचा घेऊन क्रोशे विणायचा आहे। असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे। सर्व बाजूने विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे दुसऱ्या क्रोशियामध्ये चेन विणायची आहे। एकूण 10 चेन विणल्यानंतर खाली आपल्याला 1 2 3 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इथे चेन बनवायची आहे। नंतर पुढे इथे वर चेन 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इथे आपल्याला 8 चेन देऊन इथे क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला खालीप्रमाणे 10 चेन द्यायचे आहेत। 10 चेन आणि इथे आपल्याला खाली 4 क्रोशे सोडायचे आहेत आणि इथे चेन विणून घ्यायची आहे। परत सेम खालीप्रमाणे 8 चेन द्यायचे आहेत आणि वरील 2 क्रोशे सोडून क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे असंच विणत जायचं आहे साइडनी आणि ही स्टेप पूर्ण करायची आहे। इथे आपल्याला आल्यावर विणून घ्यायचे आहे। परत आपल्याला याच स्टेपला परत चेननी डबल चेननी विणून घ्यायचं आहे। आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। असे विणल्यानंतर पुढे मध्यभागी हे घर सोडल्यानंतर साईडचे 4 चेन सोडायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला एकूण 20 चेन द्यायचे आहेत। 20 चेन बनवून झाल्यानंतर ह्या घराच्या मध्यभागी 3 चेनवरती आपल्याला इथे क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर सेम पुढे 20 चेन बनवायचे आहेत। समोरील या 3 चेनच्या घरावरती क्रोशे विणून घ्यायचा। असेच विणत जायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे। नंतर या चेनला पुढे आपल्याला चेन विणून घ्यायचे आहेत डबल। 9 ते 10 चेन विणून झाल्यानंतर आपल्याला खाली इथे 1 2 3 4 क्रोशे सोडायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या पुढील चेनमध्ये परत मागील प्रमाणेच चेन विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम मागील प्रमाणे 9 चेन देऊन झाल्यानंतर सेम इथे 4 क्रोशे सोडायचे आहेत आणि क्रोशे विणून घ्यायचे आहे। असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे। असे हे तोरण तयार झाले आहे पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।